बा सेल रिलेटेड या व्हिडिओमध्ये या तुमच्या क्लासमध्ये आता मी क्लासचे 2 पार्ट करणार आहे. 5:15 ते 6:15 चॅप्टर शिकवणार म्हणजे डीप मध्ये, आणि 6:15 to 7 पर्यंत मी तुम्हाला क्वेश्चन्स त्या टॉपिक बद्दल. आता मी सेल बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन करणार आहे. सेलच्या रिलेटेड समजून एक्सप्लेन करणार आहे, समजून सांगणार आहे. उत्तर द्यायचे काय ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स म्हणजे त्याचे विधान सत्य आहे किंवा सत्य आहे रिलेटेड टू सेल. याच्या अगोदर आपण आपल्या युट्यूब वरती मी बघितले ना शिकवता मला माहित नाही, पण मी टाइप्स ऑफ टिश्यू टाकितली. त्याच्यामध्ये परमनंट टिश्यू अँड सिंपल टिश्यू त्याचे पण सब टाइप टाकले. हे त्याच्यावर सगळे व्हिडिओ पडले पाव एक एक. याचा अर्थ ते प्रत्येक व्हिडिओ आपल्याला इम्पॉर्टंट आहे. हळूहळू त्याचे काय लर्न करण्यासाठी. आता जेव्हा हे क्वेश्चन येतील ना, हा व्हिडिओ सुद्धा क्वेश्चनचा रिलेटेड लाईव्ह का करत नाही, क्लिअरिटी बिलकुल लाईव्ह नाही. जी व्हिडिओ क्लिअरिटी आहे ना, ते लाईव्हला क्लिअरिटी बिलकुल नाही, कारण नेटचा प्रॉब्लेम आहे. समजा आपल्याचं नेट आहे पण त्याच्या घरीचं नेट नसेल, त्याला क्लिअर दिसत नाही. त्याच्यामुळे मी काय केलं, व्हिडिओ रेकॉर्ड करतो. बघितलं ना आपण व्हिडिओची क्वालिटी थोडी लो होती, आणि आता ही व्हिडिओची क्वालिटी 1 नंबर क्वालिटी आहे. कारण मी मोबाईल बदलला ना, कॅमेरा बदलला, माईक बदलले, सगळ्या सुविधा केल्या. मग काय प्रॉब्लेम काय होता क्लिअरिटीचा. मग क्लिअरिटी लाईव्ह मध्ये येत नव्हती, त्यामुळे हा ऑप्शन केला. हा घरी येईल, कारण घरी मी ब्रँड म्हणून घेतला, मोठाच घेतला, सरळ ब्रँड. त्याच्यामध्ये स्पीड जास्त आहे, पण याचा गाडीचा स्पीड जास्त नसतो, पोहोचत नाही ते. ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स. पहिलं आहे बघा, सेल्युलोज. लिहा फर्स्ट, लिहा सेल्युलोज. हा, सेल्युलोज इज अ प्रोटीन. इज अ प्रोटीन. हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? सेल्युलोज इज अ प्रोटीन स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? व्हेरी गुड. कोणाचं म्हणणं? तुझं. बर, कशामुळं सेल्युलोज? काय वाटते? सेल्युलोज इज अ प्रोटीन. सेल्युलोज प्रोटीन आहे का? सेल्युलोज प्रोटीन आहे का? हे स्टेटमेंट कसं अनुष्का खडसेदार सांगा. ट्रू. कोणाकोणाचं म्हणा ट्रू? हात वर करा. 1 2 3. गोविंद म्हणा, सगळ्याचं म्हणा ट्रूच आहे. स्टेटमेंट आहे फॉल्स. स्टेटमेंट आहे फॉल्स. का? का फॉल्स आहे? काय ना ती? हो ना, बरोबर आहे. काय नाही, याचं करेक्ट आन्सर आहे सेल्युलोज इज अ फायबर. सेल्युलोज काय? फायबर आहे, प्रोटीन नाही आहे. सेल्युलोज इज अ फायबर. ओके. पहिलं ट्रू फॉल्स. गुड. उत्तर दिल्याबद्दल चुकू द्या. उत्तर काय विषय नाही, चुकलं त्याचं काय नाही. हे झालं फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड देऊ. द सेल वॉल. मी हे चॅप्टर शिकवला. द सेल वॉल इज फुल्ली permeable. चला. द सेल वॉल इज अ फुल्ली परमिएबल. हे स्टेटमेंट ट्रू का फॉल्स? बोला. द सेल वॉल फुल्ली परमिएबल. सर्वात अगोदर मला सांगा, मी तुम्हाला सेल वॉल टीच केलं का? शिकवलं का? शिकवलं. सेल शिकवलं, बरोबर ना? मला एक सांगा, हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेल वॉल, म्हणजे हाऊ मेनी पार्ट ऑफ सेल वॉल, विच इज द पार्ट ऑफ सेल वॉल? किती आहे तर कोणते आहे सांगा पार्ट ऑफ सेल वॉल? ऑब्विसली पहिला सेल वॉल पार्ट किती आहे? 3 दिले. एक दिलं प्रायमरी, दुसरं सेकंडरी, मिडल लॅमिना. दिलं ना? मग लक्षात घ्या, इथं काय प्रश्न आहे बघा, त्याच्यावर डिपेंड आलेला प्रश्न आहे. हे क्वेश्चन, द सेल वॉल इज फुली परमिएबल. फुल्ली परमिएबल नाही. हे स्टेटमेंट आहे
false. हो यस फुल्ली नाही ती. ओके किती स्टेटमेंट भारी आहेत बसवा. तिसरं आहे थर्ड बॅक्टेरिया. बॅक्टेरिया कंटेन माइटोकॉन्ड्रिया. हे पण तुम्हाला मी फुल्ली शिकवलं बरोबर की नाही. माइटोकॉन्ड्रिया तर ट्रू और फॉल्स बोलिए. बैक्टीरिया कंटेन माइटोकॉन्ड्रिया. बैक्टीरिया माइटोकॉन्ड्रियाचा भाग आहे का, हिस्सा आहे का? बैक्टीरिया कंटेन माइटोकॉन्ड्रिया. त्याचा माइटोकॉन्ड्रिया संबंध आहे का? अजिबात नाही. बॅक्टेरिया अॅनिमल आहे आणि माइटोकॉन्ड्रिया सेल मधलं काय एंडोप्लाझ्मिक सिस्टम मधलं एक टॉपिक आहे. एंडोप्लाझ्मिक सिस्टम मधला एक टॉपिक आहे तो. आणि त्यामुळे हे स्टेटमेंट कसं आहे फॉल्स. माइटोकॉन्ड्रिया डज नॉट हॅव कंटेन बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचा कंटेन तो बॅक्टेरिया माइटोकॉन्ड्रियाचा कंटेन होणार नाही. हे ट्रू फॉल्स. किती झाले तर आता बघूया. चौथं घ्या बोथ. बोथ क्लोरोप्लास्ट. हे पण शिकवलं तुम्हाला मी. क्लोरोप्लास्ट and mitochondria contain DNA. ट्रू or फॉल्स. म्हणजे माइटोकॉन्ड्रिया आणि काय दिलं क्लोरोप्लास्ट हे डीएनए चे कंटेन आहेत का? विचार करा रितेश. क्लोरोप्लास्ट आणि माइटोकॉन्ड्रिया कंटेन डीएनए चे आहेत का? क्लोरोप्लास्ट आणि माइटोकॉन्ड्रिया डीएनए चे कंटेन आहेत का? ट्रू की फॉल्स? एक ट्रू म्हणा एक फॉल्स म्हणा. माइटोकॉन्ड्रिया याचा कंटेन आहे की नाही? स्टेटमेंट इज ट्रू. क्लोरोप्लास्ट आणि माइटोकॉन्ड्रिया कंटेन. मावशे डीएनए म्हणजे काय असतं? डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. आणखी ऍसिड त्याचा भाग असतो कशाचा? क्लोरोप्लास्टचा. आणि माइटोकॉन्ड्रिया म्हणजे डीएनए मध्ये समाविष्ट गोष्टी आता सगळ्या गोष्टी. ओके क्लोरोप्लास्ट अँड माइटोकॉन्ड्रिया कंटेन डीएनए. स्टेटमेंट इज ट्रू. बघा शिकल्यानंतर सुद्धा प्रश्न किती डिफिकल्ट आहेत. म्हणजे डिफिकल्ट नाही चर्चा केली तर तुम्हाला लक्षात आलं. मेन देतो. पाच देऊ. हे पण मी घेतलं तुमचं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काल घेतलं. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कुठे बसू? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम is associated
is associated with the production and secretion of lipids and secretion of lipids. Okay. The rough endoplasmic reticulum is associated with the production and secretion of lipids. False. करत नाही का? करेक्ट. काल दिल्यामुळे जमलं समजलं बरं दिसला. व्हेरी गुड. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. काल मी तुम्हाला डिफरन्स टाकलाय आणि युट्यूबवर आपण टाकला ते व्हिडिओ अपलोड केलाय, पण डायरेक्ट समजत नाही, त्याला समजून घ्यावं लागेल अगोदर की एंडो रफ म्हणजे एससीआर स्मूथचं काय आणि आरईआरचं काय. स्मूथचं डिफरन्स काय, आरईआर 4 पॉईंट दिलेत, त्या 4 पॉईंट मध्ये हा पॉईंट होता की फोर्थ मध्ये हे पॉईंट होता. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे काय प्रोड्यूस करत नाही, असोसिएटेड विथ द प्रोडक्शन करत नाही आणि सिक्रेशन पण लिपिडचं करत नाही. स्टेटमेंट इज फॉल्स. हे 5 स्टेटमेंट झालेले आहेत. कशा संदर्भात? पहिलं, सेल्युलोज इज अ प्रोटीन. फॉल्स स्टेटमेंट. सेल्युलोज प्रोटीन काय प्रोड्यूस करते? प्रोटीन करत नाही किंवा प्रोटीनचा हे करत नाही किंवा सेल्युलोज म्हणजे प्रोटीन नसते, तर फायबर म्हणजे सेल्युलोज असते. काय असतं? सेल्युलोज म्हणजे फायबर असते. नंबर 2, द सेल वॉल इज फुल्ली परमिएबल. फुल्ली नसतात, सेमी असतात. बॅक्टेरिया कंटेन मायटोकॉन्ड्रिया. नाही, बॅक्टेरिया मायटोकॉन्ड्रियाचा कंटेन नाहीये. बोथ क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया कंटेन डीएनए. यस, डीएनए चे दोन्ही कंटेन, एक क्लोरोप्लास्ट आणि काय मायटोकॉन्ड्रिया. क्लोरोप्लास्ट डीप मध्ये घेतलं. त्यानंतर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज असोसिएटेड विथ द प्रोडक्शन अँड सिक्रेशन ऑफ लिपिड्स. हे स्टेटमेंट दिले. ओके, हे झाले 5 स्टेटमेंट. करेक्ट. रात्री 12वीचं लाईव्ह होतं, साधारणतः 9:15 सुरू केलं आणि 10:30 संपवलं. अरे पाया पडा रे गणपतीचा. हो, कधी रे? हो, काय झालं मग? क्या हुआ?